महाराष्ट्रात लोकसभेच्या 24 जागा वाढणार, विधानसभेच्या जागा 400 पार जाणार. हो, विधानसभा आणि लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये वाढ करण्यासाठी सध्या केंद्र सरकार तयारी करत असल्याचं समोर आलंय. यामध्ये महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 24 जागा वाढणार असल्याची शक्यता आहे. तसंच विधानसभेच्याही 100 पेक्षा जास्त जागा वाढणार आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय समीकरणांमध्येही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या जागा का आणि किती वाढणार आहेत तेच या व्हिडिओमधून सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. नुकताच संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलंय, पण लगेचच 16 एप्रिलला लोकसभेचं एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे. संसदेच्या या 3 दिवसांच्या अधिवेशनात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेत 33% महिला आरक्षण लागू करून खासदारांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. या निर्णयानंतर खासदारांची संख्या 543 वरून थेट 816 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या 24 जागा वाढून सध्याच्या 48 जागांवरून ती संख्या थेट 72 वर जाईल अशी शक्यता आहे. दुसरीकडे महिलांसाठी आरक्षण लागू झाल्यामुळे 33% जागा म्हणजेच 273 जागा महिलांसाठी राखीव होतील आणि त्यासाठी या जागा वाढवण्याचं मोदी सरकारचं नियोजन असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात कुठे आणि किती जागा वाढणार? केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रात मुंबईत 2 किंवा 3 जागा वाढतील. तसंच नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये ज्या भागात लोकसंख्या वाढलेली आहे त्या भागाचे नवे मतदारसंघ तयार केले जातील अशी शक्यता आहे. बरं, लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जागाही वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सध्या राज्यात 288 विधानसभा सदस्य आहेत, तर यात आणखी 100 ऍड होतील आणि ही संख्या 400च्या पलीकडे जाण्याची शक्यता आहे. या संपूर्ण निर्णयाबद्दलची अधिकृत माहिती किंवा नेमके आकडे हे अजून स्पष्ट नाहीयेत. ते 16 तारखेला होणाऱ्या या अधिवेशनातूनच समोर येतील. त्यावर आपलं लक्ष असणार आहे. पण या निर्णयामुळे राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात, तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.